नमस्कार. सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम भाग्यश्री फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबवला जात आहे. याचे दोन भाग आहेत. एक आहे रोजनिशी उपक्रम, ज्याचे मार्गदर्शक आहेत भारताचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ माननीय डॉक्टर अनिल काकोडकर, आणि दुसरा उपक्रम ज्याचं नाव आहे आत्मनिर्भर युवक उपक्रम. याचे मार्गदर्शक आहेत माजी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सरांनी मार्गदर्शन केलेला जो आत्मनिर्भर युवक उपक्रम आहे त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. त्यापूर्वी शेकटकर सरांचा थोडक्यात परिचय मी आपणाला करून देते. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर हे माजी सैन्याधिकारी असून लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत जाऊन ते रिटायर्ड झालेले आहेत. 40 वर्ष सैन्यामध्ये त्यांनी सेवा दिलेली असून 1965, 1971 आणि 1999 मध्ये जे कारगिल वॉर झालं, या सर्व युद्धांमध्ये सरांनी फार महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. राष्ट्रपतींकडून त्यांना यासाठी सन्मानित करण्यात आलेले आहे. ते सैनिकी अधिकारी असून देखील अनेक PhD त्यांच्या नावावर जमा आहेत आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. फोरम फॉर इंटिग्रेटेड सिक्युरिटीचे ते नॅशनल प्रेसिडेंट आहेत. भारतीय संरक्षण दलाला मार्गदर्शन करणारी जी एक्सपर्ट्सची कमिटी आहे तिचे ते अध्यक्ष आहेत. त्या कमिटीला शेकटकर कमिटी असं देखील संबोधण्यात येतं. अनेक संस्थांवर आज सर कार्यरत आहेत आणि त्याद्वारे भारतातील तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम अविरतपणे करत आहेत. निर्भर युवक उपक्रमाचे उद्दिष्ट आता आपण पाहूया. पहिलं म्हणजे चारित्र्य निर्माण. चारित्र्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आयुष्यातल्या पाया आहे. पुढे जी काही प्रगती करायची आहे त्यासाठी व्यक्तीचं चारित्र्य संतुलित असणं फार आवश्यक आहे. तर चारित्र्य म्हणजे काय, तर मानसिक संतुलन, सतसत विवेक बुद्धी जागृत असणे, संयम, धैर्य, योग्य ज्ञान संपादन आणि कर्तव्य मार्गावर चालणे. तर ह्या गोष्टी मुलांमध्ये लहानपणापासून बिंबवणं फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक सक्षमता, म्हणजेच अचूक निर्णय क्षमता. आपले निर्णय कित्येकदा आपण बघतो की विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना आपण आपले निर्णय शिक्षक किंवा पालक किंवा घरातील वडीलधारी मंडळी त्यांना सांगत असतात. तर त्यांचा विचार करून बरं वाईट जे काही आहे ते बघून त्यांना त्यांचा निर्णय घेता येणं फार आवश्यक आहे. दुसरं म्हणजे सकारात्मक विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टिकोन. कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आणि त्याबाबत जो आपण विचार करतो तो फार महत्त्वाचा आहे. आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम या गोष्टी करत असतात. हे मुलांना समजणं की कोणत्याही गोष्टीमधून चांगलं ते आपल्याला घेता यायला हवं. शक्य तितकं जे काही आपण पॉझिटिव्हली बघू शकू ते बघता यायला हवं. शिस्त ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि सांगून शिस्त येत नाही. प्रत्येक सवयीमधून अगदी लवकर उठून अंथरूण घडी करून ठेवणे, त्यानंतर मग दात घासणे, देवाला नमस्कार करणे, शाळेत वेळेवर जाणे, आपला अभ्यास वेळेवर करणे, TV बघायचा एक वेळ ठरवून ठेवणे की मला अमुकच वेळ TV बघायचा आहे. मग कितीही मोह झाला तरी त्याच्यावर मला तो बघायचा नाही आहे, ही कुठेतरी एक कमिटमेंट स्वतःची स्वतः असणे ही फार महत्त्वाची आहे. आणि याबाबत आपण आत्मनिर्भरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. सरांनी आपल्याला केलेलं आहे, परंतु शिक्षकांतर्फे ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे. त्याबरोबरीने वैयक्तिक स्वच्छता फार महत्त्वाची आहे. ती कशा प्रकारे ठेवायची, कारण त्यामुळे अनेक शारीरिक रोग होत नाहीत. आणि या आपली स्वतःची स्वच्छता, आपल्या घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, यातून एक वैचारिक स्वच्छता देखील मनुष्यामध्ये हळूहळू येऊ लागते. क्षमतांची जाणीव, यासाठी व्यक्तिमत्व संतुलित असणं फार आवश्यक आहे. जर आपल्यामध्ये आपल्या क्षमतांची योग्य जाणीव असेल तर अहंकार किंवा इगो कधीही निर्माण होत नाही. ही या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करणे, टेक लाईफ ॲज इट कम्स, हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय माहिती आहे का, आपण परीक्षांमध्ये पास होऊ, मार्क मिळवू, उद्या उच्च शिक्षण घेऊ, अजून मोठ्या डिग्र्या मिळवू, परंतु
परिस्थिती सांगून येत नाही, कोणती परिस्थिती कोणत्या वेळेला येईल. अगदी मनाला हवं तशीच घटना घडणार नाही, तर मनाविरुद्ध घटना घडतील. मनासारख्या घटना घडत असताना आपण चांगलं वागणं ही एक गोष्ट वेगळी आहे, परंतु मनाविरुद्ध जेव्हा घटना घडू लागतात तेव्हा देखील मनाचं संतुलन ढळू न देणं ही गोष्ट फार आवश्यक असते एक यशस्वी व्यक्तिमत्वासाठी. खिलाडू वृत्ती, खेळ तर मुलं विविध खेळत असतात, परंतु खिलाडू वृत्ती त्यांच्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. हरणं आणि जिंकणं ह्याला संतुलित बुद्धीने बघणं आणि संघभावना असणं, की कोणतीही गोष्ट जर मी मिळवत आहे, अगदी तो मग धावण्याचा खेळ का असेना, पण माझ्या गुरुजनांमुळे, माझ्या इतर सहकाऱ्यांमुळे, माझ्या पालकांमुळे, ज्यांनी कोणी मला मार्गदर्शन आणि मदत केलेली आहे, माझं शरीर आज नीट राहायला मला जे काही अन्न शाळेतून मिळतं आहे, माझ्या घरून माझे पालक देत आहेत, ते कारणीभूत आहे. ही जी भावना आहे ना, इव्हन आपले पंचमहाभूत आहेत त्यांचे काय उपकार आहेत आपल्या शरीरावर, आणि त्यामुळे निसर्गाची, आपल्या आजूबाजूच्या माणसांची, आपल्या घरातील आणि शाळेतील मोठ्या शिक्षक आणि आईवडिलांची विषयी कृतज्ञतेची भावना असणं फार महत्त्वाचं आहे. आणि यातूनच ती संघ भावना, की मी एकटा नाही आहे या जगात, माझ्याबरोबर अनेक जण आहेत आणि ज्यांच्यामुळे माझं जीवन चांगल्या प्रकारे सुरू आहे. इतिहास आणि संस्कृती परिचय हा देखील फार महत्त्वाचा मुद्दा आपण आत्मनिर्भर युवक उपक्रममध्ये विचारात घेतलेला आहे शेकटकर सरांनी, की आपला इतिहास आणि संस्कृती यांचा योग्य परिचय जर नसेल तर आपल्यामध्ये तो स्वाभिमान येत नाही. आपण कधी परदेशी गोष्टींना जास्त चांगलं समजू शकतो. कित्येकदा आपल्याला आज कळतं की कित्येक गोष्टी ज्ञानेश्वरांनी, जसं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे की सूर्य एका जागी स्थिर असतो आणि पृथ्वी फिरते आहे, याचं वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. आणि ते आपण म्हणतो की परकीयांनी त्याचा शोध लावलेला आहे. आपल्याकडे जे काही चांगल्या गोष्टी, विमानाचं संशोधन देखील आपल्याकडे फार वर्षांपूर्वी झालेलं आहे, हजारो वर्षांपूर्वी रामायणात विमानाचा उल्लेख आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या संस्कृतीविषयी अहंकार दाखवण्यासाठी नव्हे, कारण कित्येक घटना जगात घडत असतात, त्यांच्याकडून देखील चांगलं घेण्यासारखं कित्येक आहे. इतिहास आणि संस्कृती याविषयी दुराभिमान असता कामा नये, की माझाच इतिहास, माझीच संस्कृती श्रेष्ठ. अजिबात नाही. प्रत्येकाचं महत्त्व आहे या जगात, परंतु माझ्यामधलं चांगलं जर मला माहिती असेल तर मला दुसऱ्यामधलं चांगलं दिसायला मदत होईल. मी स्वतःलाच जर कमी आणि वाईट समजतो आहे तर मला दुसऱ्यामधलं चांगलं दिसणार नाही. नुसतंच मी एक घाबरून त्यांच्याकडे बघत राहीन, पण त्यांच्यामधलं खरं जे चांगलं आहे त्याचं कौतुक माझ्याकडून केलं जाणार नाही. यासाठी इतिहास आणि संस्कृती यांचा परिचय असणं आवश्यक आहे. हे आपल्याला मार्गदर्शक असतात कायम आयुष्यात. त्याच्यावरून भांडणं करण्यासाठी नव्हे, तर मागे कोणी चांगल्या गोष्टी केल्या असतील तर आपण त्या चांगल्या गोष्टी आज अंमलात आणायला हव्या. मागे कोणी चुका केल्या असतील तर त्या चुका आपण करता कामा नये. यासाठी इतिहास आणि संस्कृती यांचा परिचय असणं फार आवश्यक आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय संरक्षण या गोष्टीवर सरांनी एक प्रकाश जोड टाकलेला आहे. कित्येकदा आपलं लक्ष जात नाही या गोष्टीकडे. साधीशी तशी बघायला गेलं तर गोष्ट आहे, पण अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय संरक्षणाची जबाबदारी सैनिकांची असते आणि ते अगदी प्राणांची बाजी लावून ह्या राष्ट्राचं संरक्षण आपल्या करत असतात. आणि राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी मात्र आपल्याकडून दुर्लक्षित राहते. आपण सैनिकांचं कौतुक करतो, पण आपली जबाबदारी जी काय, आपली भूमिका काय आहे ती आपल्याला कळणं आवश्यक आहे. तर राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे आणि अर्थातच त्याविषयीची जागरूकता शालेय शिक्षणापासून व्हायला हवी. सुरक्षेचे विविध आयाम आहेत. यामध्ये सरांनी सांगितलेलं आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा. या आयामांचा जो मूलभूत पाया आहे तो म्हणजे मानसिक सुरक्षा. तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःवर ताबा असणे, संतुलन असणे. म्हणजेच एक प्रकारे ज्याला आपण इंद्रिय निग्रह म्हणतो. कुठल्याही धर्मात या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे की काम, क्रोध, राग, मद, मत्सर हे मनुष्यामध्ये येता कामा नये. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे आणि दुसऱ्यामध्ये जे काही चांगलं आहे ते आपल्याला बघता यावं
आपल्यामध्ये जर कमतरता असेल तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे शिकता यावी दुसऱ्याकडून, आणि आपल्यामध्ये चांगल्या असलेल्या गोष्टी या जगाचं मी देणं लागतो या कर्तव्य भावनेने लोकांना देता आल्या पाहिजेत. ही मानसिक सुरक्षा आहे की स्वतःमध्ये एक सार्थ आत्मविश्वास असणे. आत्मप्रौढी आणि आत्मविश्वासात फरक आहे, आणि ती कधी सीमारेषा ओलांडली जाते कधी कधी आपल्याला कळत नाही. मी अमुक केलं, माझ्याकडे अमुक मेडल्स आहेत, माझ्याकडे या गोष्टी आहेत, अशी भावना मनात न येता हे आम्ही केलेलं आहे, माझं कर्तव्य म्हणून मी ही गोष्ट, मला देवानी चांगली बुद्धिमत्ता दिलेली आहे, त्याच्याद्वारे जर मी चांगले मार्क मिळवत आहे, चांगली प्रगती करत आहे, तर या जगातील इतरांना त्याद्वारे मदत करणं हे माझं एक आद्य कर्तव्य आहे. माझ्या आई वडिलांनी, शिक्षकांनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची परतफेड चांगलं वागून करणं, त्यांच्याप्रती आदर ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. अशा प्रकारे मानसिक सुरक्षा मनुष्याची जपणं आवश्यक आहे, आणि हे विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर सामाजिक सुरक्षा. समाजामध्ये आपण एकमेकांवर अवलंबून असतो. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, तो कधीच एकटा राहू शकत नाही, आणि एकटा राहून तो प्रगती किंवा त्याची जी सर्वांगीण उत्कर्ष आहे तो देखील होऊ शकत नाही. तर समाजात जेव्हा आपण राहतो तेव्हा समाजाप्रती जी आपली कर्तव्य आहे ती करणं आवश्यक आहे. आणि जसं आज आपण एखादा नेता आहे किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, प्रत्येक जण आहे, लेखक, जे कोणी, आपल्या समाजाप्रती काय दायित्व आहे, आपण समाजाची सेवा करण्यासाठी हे विशेष गुण आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत, ह्याची एक सजगता सतत मनामध्ये असणं हे फार आवश्यक आहे, आणि हे शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणं फार आवश्यक आहे. त्यानंतर आर्थिक सुरक्षा. अन्न धान्य या सर्व बाबतीत आपण स्वावलंबी असणं, आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल आणि आपण आपल्या देशातील उत्पादन प्रथम खरेदी करू आपल्या गरजांसाठी, ही जी गोष्ट आहे ती आर्थिक सुरक्षेसाठी फार आवश्यक आहे. आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा वापर आपल्या देशासाठी प्रथम केला गेला पाहिजे, आणि ज्या काही गोष्टी आपल्या देशाला आवश्यक आहे त्यांची निर्मिती आपल्या देशामध्ये झाली पाहिजे. ह्या गोष्टी आर्थिक सुरक्षेमध्ये येतात. आध्यात्मिक सुरक्षा म्हणजे विवेकाने वागणं आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजेच मूलभूत जीवन तत्वे यांचा विचार करणं. जसं की एक प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक धर्माने हे मार्गदर्शन केलेलं आहे की विवेकाने, संयमाने वागणं म्हणजे काय, आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजे मूलभूत जीवन तत्व काय आहेत, की एकमेकांना मदत करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, आपलं जे काही आहे ते फक्त एकट्याचं न समजता त्याचा उपयोग समाजासाठी करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक सुरक्षेमध्ये येतात. ना की धर्माच्या नावावर भांडणं. सर्व धर्मांचं बेसिक प्रिन्सिपल एकच आहे हे समजून प्रत्येक धर्माचा आदर ठेवणं, स्वतःच्या धर्माचा देखील आदर ठेवणं, परंतु तो नुसताच कुठल्या जयघोषाने होत नाही, तर आपल्या वागणुकीतून, आचरणातून या धर्माचा आदर आपण ठेवणं आवश्यक आहे. भौगोलिक सुरक्षा. भौगोलिक सुरक्षेचा हा 5वा आयाम जो आहे तो देखील फार महत्त्वपूर्ण आहे. यासाठी सरांनी एक फार सुंदर सिद्धांत मांडलेला आहे. 70, 80, 90 असं नाव त्यांनी दिलेलं आहे. 70% पाणी आहे पृथ्वीवर आणि 30% जमीन आहे. तर यासाठी जे जलाशय आहेत त्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे. समुद्राचे जे किनारे आहेत तिथल्या लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे, त्याचं रक्षण करणं आणि तिथून कोणी घुसखोरी करू नये यासाठी सतर्कता असणं फार महत्त्वाचं आहे. 80% लोकसंख्या ही जलभागापासून जवळ आहे, आणि 90 म्हणजे जगातील जी काही व्यापारी वाहतूक आहे ती 90% व्यापारी वाहतूक ही समुद्रमार्गाने होते, आणि त्यासाठी आपल्या समुद्रांचं, नद्यांचं संरक्षण आणि तिथून कोणी घुसखोरी देशामध्ये करू नये यासाठी सतर्क असणं हे फार आवश्यक आहे. आणि त्याविषयीची जागरूकता विशेष करून समुद्र किंवा नद्यांच्या बाजूचे जे प्रदेश आहेत तिथे निर्माण करणं फार आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये असं झालेलं होतं की कित्येक राज्यांनी युरोपमध्ये विशेष करून की तिथल्या नद्या खराब करून टाकल्या, विषारी करून टाकल्या, आणि त्यामुळे काय झालं की कुठलंही शस्त्र हातात न घेता त्यांना विजय मिळाला युद्धामध्ये. कारण पाणीच थांबल्यावर माणसं करणार काय. तर
तर ह्या गोष्टींकडे एक जबाबदारीने सजगतेने लक्ष देणं फार आवश्यक आहे। पुढील भागामध्ये सरांनी सैनिकी व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिलेला आहे। तर सैनिकी व्यक्तिमत्व सांगण्यामागचा हा अर्थ नाही आहे की प्रत्येकाने सैन्यात जायला हवं, प्रत्येकाने बंदूक हातात घ्यायला हवी, तर अजिबात नाही। सुरुवातीला सर म्हणतात की आम्ही जेव्हा सैन्यात देखील व्यक्तीला सिलेक्ट करतो, त्यांची जी SSB परीक्षा असते, तर तिथे कुठलेही तुम्हाला घोडेस्वारी येते का, तुमचं फिजिकल फिटनेस अगदी काही 6 पॅक वगैरे आहेत का, असं काहीही बघितलं जात नाही। तर कारण ते म्हणतात आम्ही जेव्हा सैन्यात येतात तेव्हा आम्ही घोडेस्वारी, बंदूक चालवणं किंवा त्यांचं फिजिकल ट्रेनिंग या गोष्टी घेतल्या जातात, परंतु पहिल्यांदा बघितलं जातं ते म्हणजे तुमची मानसिकता कशा प्रकारची आहे, तुमचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे। तर सैनिकी व्यक्तिमत्वाचं जे काही आपल्याला अभ्यास या पुस्तिकेमध्ये करायचा आहे किंवा आपल्या वर्गांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे, तर त्यांची मानसिकता घडवायची आहे। प्रत्येकाला सैन्यात जाण्याची आवड असेल असं नाही, तर त्याविषयी हा भाग नाही आहे। तर एक सक्षम व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असायला हवं, त्याचा दृष्टिकोन, त्याची विचारसरणी ही जेव्हा संतुलित असेल, सुदृढ असेल, सकारात्मक असेल, तेव्हाच ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सक्षम असेल, आत्मनिर्भर असेल। तर सरांनी यात काही उदाहरणं दिली आहेत। त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारलं जातं की एक 5-7 काड्या टेबलवर ठेवलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्याला पाहायला दिलं, त्यांनी बघितलं की टेबलवर 7 काड्या ठेवलेल्या आहेत, 7 वस्तू कुठल्या ठेवलेल्या आहेत जरा, आणि 2 पटकन उचलल्या त्यातल्या, आणि नंतर बोलता बोलता त्या विद्यार्थ्याला सांगण्यात येतं जा रे त्या 7 गोष्टी घेऊन ये मग अशी ठेवलेल्या। तो पटकन जर गेला तर तो सजग नाही आहे, कारण त्याच्या समोरच ते 2 वस्तू उचललेल्या होत्या। अपेक्षित आहे की त्यांनी तत्परतेने सांगणं की सर मगाशी त्या 2 वस्तू तुम्ही उचलल्यात, तर आता मी 5 वस्तू घेऊन येतो। अशा प्रकारची सतर्कता व्यक्तीमध्ये असणं फार आवश्यक आहे। त्यानंतर विचारसरणी कशा प्रकारची हवी, तर त्यात त्यांनी अजून काही उदाहरणं दिली आहेत की सक्षम व्यक्तिमत्व म्हणजे साध्या आपल्या जगण्यामध्ये जर एखादं व्यक्तिमत्व चांगले कपडे घालत असेल, एखादा विद्यार्थी, आणि चांगल्या प्रकारे तो वक्तृत्व त्याचं चांगलं असेल, अनेक विषयांचा अभ्यास असेल, आणि अशा व्यक्तीला जर परीक्षेला जायचं आहे आणि समजा वाटेत काही ॲक्सिडेंट झालं, त्याला लागलं किंवा समोरच्या व्यक्तीचं ॲक्सिडेंट झालं, मोठं काही त्यांनी अनपेक्षित घडलं, घरी कोणी अचानक आजारी पडलं, तर अशा वेळेला ती व्यक्ती गांगरून जाईल जर त्याच्याकडे एक संतुलित विचारसरणी नसेल। किंवा परीक्षा आहे उद्या आणि आज कोण पाहुणे आले घरी, तर तो कदाचित त्यांना अटेंड करणार नाही, त्या टेन्शनमध्ये त्याला म्हणायचं नसेल, वडिलांचे मित्र आले घरी, तो पटकन दरवाजा नाही आता मी अभ्यास करतोय, वडील घरी नाही आहेत, तुम्ही उद्या या, तर अशा प्रकारचं बोलणं अपेक्षित नाही आहे। संतुलित व्यक्तिमत्व जे आहे त्यांनी काय सांगायला हवं, सारासार विचार करायला हवा प्रथम, आणि जी पुढची स्टेप आहे ती व्यवस्थित घ्यायला हवी। अगदी कोणी घरी आलेलं आहे तर त्यांना बसवून 2 मिनिटं बोलून की काका माझी उद्या परीक्षा आहे, बाबा बाहेर गेलेले आहेत, मी तुम्हाला चहा देऊ का, पाणी द्यायला हवं त्यांना, हे पुस्तक तुम्ही वाचा, बाबा येईपर्यंत बसा। किंवा ॲक्सिडेंट एखाद्या ठिकाणी झालं, तिथे जे काही मदत शक्य आहे ती करून पुढे जाता यायला हवं। आणि जर स्वतःलाच काही लागलं, काही कारणाने परीक्षाच चुकली, तर आत्मविश्वासाने पुढच्या वेळेला तो पेपर की 100% मी माझं कर्तव्य करेन, पण त्याच्या फळामध्ये मी गुंतून राहणार नाही, हा मनाचा खरा सक्षमपणा आहे। आणि अशीच व्यक्ती सैनिकी व्यक्तिमत्व म्हणता येईल। त्यांनी युनिफॉर्म घातलेला असू दे की घातलेला नसू दे। आणखी यात एक सरांनी एक उदाहरण दिलंय की आपण लोकांना समाजात फार घाबरतो, लोक काय म्हणतील याचा सतत विचार करत असतो, आपल्या मुलाने मुलीने काय व्हावं या गोष्टीकडे पण आपलं लक्ष तितकं नसतं जितकं आपल्या लोकांची भीती असते मनामध्ये। आणि त्यासाठी अरे त्याचा मुलगा डॉक्टर झाला तर मग तू पण डॉक्टर व्हायला हवं, त्याच्या मुलाला स्कॉलरशिप मिळाली आणि तुला मिळाली नाही, या वरवर छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु आत्मविश्वासाचं पूर्ण खच्चीकरण करणाऱ्या या गोष्टी आहेत। आणि त्या विद्यार्थ्यामध्ये जर काही चांगलं असेल, कदाचित तो उद्याचा अब्दुल कलाम होणार असेल किंवा विवेकानंद होणार असेल, तर ते त्याच्यामधलं जे आतला जो स्रोत आहे तोच आपण मारून टाकला कंपॅरिझन करताना, तर असं होता कामा नये। तसंच आणखी उदाहरण सरांनी दिलेलं आहे की समजा एखाद्या मुलीला काही मुलं छेडत आहेत रस्त्यावर, आणि त्या मुलीने जर घरी येऊन सांगितलं आईला की आई मला असं असं मुलं त्रास देत आहेत रस्त्यावर, तर आई काय सांगते पटकन, किंवा वडीलही काय, नको त्या रस्त्याने तू जाऊ नको, दुसरा रस्ता बदल।
तर त्याऐवजी ते म्हणाले आपण किती, आणि दुसऱ्या रस्त्यावर पुन्हा ती मुलं आली तर आपण तिसरा रस्ता कुठून शोधणार शाळेत जायचा किंवा कॉलेजला जायचा. तर त्याऐवजी सांगायला हवं तू सामना कर, तुझ्या मैत्रिणींना घेऊन जा, चांगला दम दे त्यांना की परत माझ्या वाटेला जायचं नाही, आणि वाटलं तर मी तुझ्याबरोबर येते, आपण पोलिसांकडे जाऊ. अशा प्रकारचा एक आत्मविश्वास आपल्या मुलांना आणि मुलींना देणं फार आवश्यक आहे. तर त्यांचं व्यक्तिमत्व सक्षम तर घडेलच, संतुलित घडेलच, परंतु धैर्याने आणि संयमाने प्रत्येक गोष्टीचा सामना त्यांना करता येईल. सैनिकी व्यक्तिमत्वामधले आणखी काही गुण सरांनी दिलेले आहेत. टीमवर्क जे मगाशीच आपण बघितलं खिलाडू वृत्तीमध्ये, त्याचप्रमाणे नेतृत्व गुण. तर नेतृत्व गुण सर काय म्हणतात की खरं नेतृत्व कोणतं आहे की नुसतंच लोकांना भाषण देत बसणं का किंवा ऑर्डर सोडणं का, तर नव्हे. खरा नेतृत्व गुण तो आहे की माझा जो अंडर जी लोक आहे, ज्यांचा मी नेता आहे, त्यांची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला हा नेतृत्व गुण वारंवार दिसून येतो. स्वतः पुढे गेलेले आहेत महाराज, कधीच असं नाही केलेलं आहे की आपल्या हाताखालच्यांना पुढे करून ते स्वतः पाठी राहिलेले आहेत. कधी कधी असं होतं की नेता एखादी योजना बनवतो आणि त्याप्रमाणे कोणाला दुसऱ्या सैनिकांना पुढे जावं लागतं, ती गोष्ट वेगळी. परंतु आपण दोघं आहोत तिथे, आपलं सैन्य आहे आणि आपण आहोत आणि लढायला आपण पुढेच होणार नाही, नुसतंच भाषण करून त्यांना पुढे पाठवणार असं नेतृत्व गुण कधीही करत नाही. सैन्यामध्ये देखील जर एखादा टीम असेल आणि एकाने जरी चूक केली, त्या टीममध्ये शिस्त मोडली, तर त्याची शिक्षा पूर्ण टीमला दिली जाते, त्या नेत्याला देखील दिली जाते. कारण तुमचं टीमवर्क, तुमचं एकत्र जबाबदारी आहे आणि ह्या गोष्टी नेतृत्व गुण आणि टीमवर्कमध्ये येतात. सजग असणं आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, नुसतंच अभ्यास केला आणि मार्क मिळवले, परंतु आपल्यामध्ये जर सजगता नसेल, दुसऱ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती नसेल, तर आपण एखाद्या नोकरीच्या ठिकाणी जेव्हा जाऊ तेव्हा तिथे परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. आणि आजचं युग जे आहे ना, ते मार्कांपेक्षा परफॉर्मन्सचा आहे. जगात तुमचा परफॉर्मन्स बघितला जातो. मी परफॉर्मन्स म्हणजे यूट्यूबवरचे किंवा इंस्टाग्रामवरचे लाईक्स म्हणत नाही आहे, ते तात्पुरते क्षणिक आहेत. पण तुमचं यश जे आहे, तुम्ही सगळ्यांना घेऊन चालता का, तुम्ही एखादी कंपनी काढलेली आहे किंवा एखाद्या क्षेत्रात तुम्ही कामाला आहात, तर तुमच्या अगदी हाताखालच्या सगळ्या लोकांना तुमचं म्हणणं कळलं आहे का आणि ती शिस्त तुमच्या विभागात पाळली जाते आहे का. तर ही गोष्ट जी आहे ती नेतृत्व गुणमध्ये येते आणि तीच मनुष्याला यशस्वी आणि खऱ्या अर्थाने संपन्न करते, परिपूर्ण व्यक्तिमत्व करते. आणि ह्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक आहेत. अनेक उपक्रम तुमच्याकडे याद्वारे आम्ही देऊ की ज्याचं जे राबवून विद्यार्थ्यांकडून आपल्याला त्यांच्याकडून रोजनिशीच्या वहीतच ते लिहून घ्यायचे आहेत. तर आपणा शिक्षकांना मी ही विनंती करते की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनवण्याचा आपण एक निश्चय करूया की जेणेकरून समाजात जे काही आज विविध गोष्टी आपण बघतो की विद्यार्थी कमकुवत बनत चालले दिसतात कधी, किंवा एखाद्या मानसिक कमकुवततेची शिकार होतात, तर अशा गोष्टींना ते बळी न पडता संतुलित व्यक्तिमत्वाने ते सक्षमपणे आयुष्यात आपल्या पुढे येतील आणि स्वतःचं करिअर आणि स्वतःचं ध्येय, नुसतंच करिअर नव्हे, करिअर आणि ध्येयामध्ये फरक आहे. करिअर म्हणजे आपण उपजीविकेसाठी एक साधन निवडतो, ती बाजू झाली, आणि ध्येय म्हणजे आपल्याला जीवनात काय अचीव करायचं आहे. करिअर आणि ध्येय एक असू शकतं, परंतु ते वेगळी देखील असू शकतात. कधी कधी आपल्या करिअरमध्ये जसं डॉक्टर आहे, शिक्षक आहे, सैनिक आहे, त्यांच्या करिअरमध्येच ते समाजसेवा देखील करत असतात, समाजाला घडवण्याचं काम करत असतात. एखादा खेळाडू आहे, त्याचं ध्येय जर असेल की मला ऑलिम्पिक्सपर्यंत जायचं आहे, परंतु ते त्याचं करिअर पूर्ण आयुष्यभर राहू शकत नाही. ते ऑलिम्पिक्सला गेल्यानंतर, तिथे स्पर्धेत यश मिळवल्यानंतर देखील पुढे त्याला काही वेगळं करिअरच्या संधी आयुष्यात येऊ शकतात. तर या दोन्हीची सांगड घालत यशस्वीरित्या पुढे जाणं, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या करिअरमध्ये देखील आणि आपल्या ध्येयामध्ये देखील यशस्वी होणं हे आपल्या विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. आणि यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व संतुलित आणि सजग, सक्षम असणं फार आवश्यक आहे. त्यातूनच आत्मनिर्भर युवक उपक्रम हा पूर्णत्वाला जाणार आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.